आणखीन एक महत्त्वाची घडामोड ती आहे नाशिकमधनं। ती अशी आहे की नाशिक त्र्यंबकेश्वर रोडच्या विस्तारीकरणाचा वाद चांगलाच पेटलाय। चांगलाच पेटलाय। रस्त्याला लागणाऱ्या जागेपेक्षा 20 मीटर अधिक जागा सरकार खाली करून घेत असल्यानं हा संघर्ष जो आहे तो निर्माण झालेला आहे। रस्त्याच्या रुंदीकरणाला शेतकऱ्यांचा कोणताही विरोध नाही, मात्र वर्षानुवर्ष शेतकऱ्यांच्या शेतात उभी असलेली त्यांची राहती घरं अतिक्रमित ठरवून ते पाडण्याचं फरमान काढल्यानं हा वाद जो आहे तो निर्माण झालाय। नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूयात न्यूज 18 लोकमतचा स्पेशल रिपोर्ट। हा आक्रोश आहे नाशिक जिल्ह्यातील ग्रामस्थांचा। तर एवढी मोठी बिल्डिंग आम्ही बांधली, अजून स्लॅब पाडायच्या आत जर ती बिल्डिंग पाडली असेल, जागा आमची, आम्ही सरकारी जागेत अतिक्रमण केलेलं नाही। ग्रामसभेने आम्हाला परवानगी दिली आहे बांधायची, आम्ही त्यांच्याकडून रितसर परवानग्या घेतलेल्या आहे। त्यांच्या घरादारावरती प्रशासनानं जेसीबी फिरवलाय। वडील आजारी आहेत, आई बी आजारी आहेत, का आमची परिस्थिती अशी का आता आम्ही जगावं का मरावं झालंय। एप्रिलमध्ये माझ्या मामाचं लग्न झालं, तर त्याचा संसार खूप मोठा आहे, तर तो संसार आम्ही कुठं न्यायचा, मामा त्याच टेन्शनमध्ये। वर्षानुवर्ष राहणाऱ्या ग्रामस्थांचे संसार उघड्यावरती आले। तर आम्ही जे 40-40 लाख रुपये एकाच्या जीवावरती लोन फेडायचे, शेवटी आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याचं विस्तारीकरण केलं जात आहे। पिंपळगाव बहुला ते पेगलवाडी या 15 किलोमीटरच्या विस्तारीकरणाच्या कामात रस्त्याच्या कडेला असलेली अनेक घरं प्रशासनाकडून पाडण्यात आली आहेत। ती घरं अनधिकृत असल्याचा ठपका प्रशासनानं ठेवलाय। आमचे जे घर आहे हे पूर्ण घरं उद्ध्वस्त करण्याचं काम त्यांनी चालवलेलं आहे। तर आमची एकच इच्छा आहे, आमची एकच प्रामाणिक सरकारला विनंती आहे की तुम्हाला जो सध्या रस्ता पाहिजे त्या रस्त्यासाठी आम्ही सगळे सकारात्मक आहोत, त्याला आम्ही सहकार्य करायला आहोत। पण त्या इतर जागेची तुम्हाला गरज नसेल तर सध्या आमच्या लोकांनी जो व्यवसायासाठी काही कर्ज घेतला असेल, आता एवढी मोठी बिल्डिंग आम्ही बांधली, अजून स्लॅब पाडायच्या आत जर ती बिल्डिंग पाडली असेल, तर आम्ही जे 40-40 लाख रुपये एकाच्या जीवावरती लोन फेडायचे, शेवटी आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही। वडील आजारी आहेत, आई बी आजारी आहेत, का आमची परिस्थिती अशी का आता आम्ही काहीच करू शकत नाही। रस्त्यावर आता आमचे असं झालंय का जगावं का मरावं झालंय। सरकारने अशी आमची अवस्था केली, काय बोलावं आता तुम्हीच बघा आमची परिस्थिती काय आहे, कुठं घेऊन जायचं यांना। आता जर उद्या जर यांनी घर तोडलं तर मी यांना घेऊन जाणार कुठं। ज्या NMRDA विभागाने शेतकऱ्यांची राहती घरं अनधिकृत ठरवून पाडण्याचं फरमान काढलंय, त्या NMRDAची स्थापना 2017 साली झाली। पण NMRDAच्या स्थापनेपूर्वी ही घरं बांधण्यात आलेली आहेत। विशेष म्हणजे या घरांसाठीच्या परवानग्या स्थानिक ग्रामपंचायतीकडून देण्यात आलेल्या होत्या, पण असं असताना सुद्धा त्या घरांवरती कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। एवढंच काय, पण पंतप्रधान घरकुल आवास योजनेतून मंजूर झालेल्या घरांनाही अनधिकृत ठरवण्यात आलंय। आम्हाला नोटीस आले, त्याच्यावर सांगितलं ही दिवाळी झाली का की तुमचं घर आम्ही तोडणार आहे। मग आम्हाला ते पुढचं सांगायचं नाही, तुम्ही कुठं पण न्या, तुमचं काय घरातला पसारा वगैरे असेल, आम्ही तुमचं घर तोडूया। ही जमिनी आमच्या नावावर आहे, सातबारे आमच्या नावावर आहे। तुम्हाला जर जमीन पाहिजे आहे ना तर कायदेशीर तुम्ही लँड ॲक्विजिशन ॲक्टनुसार आमचं कॉम्पेन्सेशन द्या, जमिनीची मूल्य द्या आणि मग करा। तुम्ही डायरेक्ट अनधिकृत घोषित करता म्हणजे हा अत्याचारच आहे आमच्यावरती, असं आमचं म्हणणं आहे, बाकी काहीच म्हणणं नाही। ही जागा आमची, आम्ही सरकारी जागेत अतिक्रमण केलेलं नाही। सद्यस्थितीत नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता हा पिंपळगाव ते पेगलवाडी फाट्यापर्यंत 30 मीटर रुंदीचा असून कुंभमेळ्यासाठी आणखीन 15 मीटरने त्याची रुंदी वाढवली जाणार आहे। या 15 मीटर रुंदीकरणाला शेतकऱ्यांचा कोणताही विरोध नाही, मात्र त्या व्यतिरिक्त NMRDAने रस्त्याच्या दोन्ही बाजूने 50-50 मीटर अशी 100 मीटर जागा रिकामी करण्याचं फरमान काढल्यामुळे हा विरोध सुरू झालाय। या 100 मीटर अतिरिक्त जागेचा कोणताही वापर केला जाणार नाही, त्यामुळेच स्थानिकांचा विरोध वाढत चाललाय। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।